राज्यात भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे। त्या तुलनेमध्ये शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला चांगलं यश मिळालंय आणि या पार्श्वभूमीवर भाजपकडून आत्तापासून दबाव निर्माण केला जातोय। भाजप आगामी विधानसभेत 150हून अधिक जागा लढवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेत जागा वाटपावरून आता महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय हालचालींना वेग आलाय। महायुतीतला सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपनंही मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय। 2019च्या तुलनेत अर्ध्या जागाही भाजपला राखता आल्या नाहीत। त्यामुळे आता भाजपला विधानसभेची चिंता लागून राहिली आहे। विधानसभा निवडणुकीत 160 ते 170 जागा लढवाव्यात अशी मागणी भाजपमधून होऊ लागली आहे। कोणत्या पक्षाला किती जागा या संदर्भातला निर्णय वरिष्ठ नेते घेतील। वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी मान्य असेल। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली। भाजपनं राज्यात लोकसभेच्या 28 जागा लढवल्या, त्यापैकी केवळ 9 जागा जिंकता आल्या। या उलट शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं 15 जागा लढवून 7 जागांवर विजय मिळवला, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 पैकी केवळ 1च जागा जिंकता आली। महायुतीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे। त्यामुळे आगामी विधानसभेत शिवसेनेकडून अधिक जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या राजकीय अपेक्षांना लगाम लावण्यासाठी भाजपनं ही रणनीती आखली आहे। हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीने सांगू शकतो। लोकसभा निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक जागा लढवल्या होत्या। त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला लोकसभेच्या काही जागांवर पाणी सोडावं लागलं होतं। भाजपनं राज्यात 45 पारचा नारा दिला होता, पण त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही। जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुरुवातीपासूनच दबावाचं राजकारण केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आगामी काळात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।